मित्रांनो ही लाईट कशाची तरी लागली काय माहिती कशाची. मित्रांनो गाडीचं झालाय मोठा प्रॉब्लेम, काय सांगावं तुम्हाला. जे आहे ते बरं आहे आता. मित्रांनो आमच्या तिथं धनगरवाडीमध्ये बाळूमामाचे मेंढर आलेत, आजच आलेत वाटते. हे बघा इकडे मेंढर पाहू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर रायगडच्या व्लॉगला तुम्ही एकदम जबरदस्त प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसंच आज आपण व्हिडिओ चालू करतो. आता डेली व्लॉग चालू करू असं मला वाटतंय, पण आता त्याच्यात किती सातत्य राहतंय ते काय मला सांगता येणार नाही, पण करू आपण. प्रयत्न केल्याशिवाय माघार व्हायचं नाही. तर मित्रांनो आता निघालोत घरून. थोडा पाऊस येतोय, वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे, खतरनाक. तुम्हाला दाखवतो. हे पहा वातावरण, हिरवळ हिरवळ, पाऊसच पाऊस. थोडा पाऊस येतोय. रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे काही विषय नाही. जबरदस्त वातावरण झालंय. आता याला म्हणतात ना हिरवळ, नाहीतर काही अगोदर नुसतं थोडं हिरवं झालं होतं. काही वाळ्याला गवत तसंच होतं. पाऊस मोठा झाला होता पण वाळ्याला गवत थोडं शिल्लक होतं. आता याला म्हणतात हिरवी चादर. हिरवी चादर घातली आता जमिनीने. भारी वाटतं एकदम जबरदस्त. आणि आमच्याकडे आलं म्हणजे कोकणात आल्यासारखंच आहे. आता पावसाळ्यात एकदम कोकण भाग असल्यासारखंच आहे. म्हणजे एकदम नाही म्हणता यायचं, पण 99% कोकण भाग असल्यासारखं आहे. धुकं बिक आता समोर डोंगर नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. डोंगरावर धुकं उतरत जबरदस्त. तर चला कंटिन्यू करा. इथून आता आपल्या एका कार्यक्रमाला जायचंय आणि मग तिथून पुढं आपण तुम्हाला दाखवतो पुढं जायचंय. मित्रांनो आमच्या तिथं धनगरवाडीमध्ये बाळूमामाचे मेंढर आलेत, आजच आलेत वाटते. हे बघा इकडे मेंढर पाहू शकता तुम्ही. तर आम्ही आलोत आता दर्शनाला. दर्शन घेऊ आणि तुम्हाला भेटतोच. तर या ठिकाणी आपली गाडी मित्रांनो आत्ताच दर्शन घेतलं आहे मी बाळूमामाचं. आता निघू आपण. तर मित्रांनो बाळूमामाच्या मेंढर आलेले आहेत आमच्या इथं धनगरवाडीमध्ये. मागच्या वेळी सुद्धा हेच 13 नंबरची दिंडी आली होती. मागच्या वर्षी सुद्धा, या वर्षी सुद्धा. मागच्या वर्षी त्यांना इतका जबरदस्त रिस्पॉन्स भेटलाय या 12 वाड्यामध्ये. तर यावेळेस सुद्धा 13 नंबरचीच दिंडी आपल्या तिथं आलेली धनगरवाडीमध्ये. जे कोणी आपल्या आसपासचे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी येऊ शकता. तर जी धनगरवाडीची कमान आहे मेन जुन्या बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या शेजारी, त्या ठिकाणी आलेली दिंडी. जे कोणाला दर्शनासाठी यायचं असेल त्यांनी या. आम्ही पण आत्ता चालता पाहिली रोडमध्ये. आम्हाला काही त्याची माहिती नव्हती अगोदर, पण दुकानावर जाताना पाहिले, मग दर्शन घेतलं आणि आता निघालो आम्ही दुकानावर जाऊन अजून एका कार्यक्रमाला जायचं. तुम्हाला ते समोर म्हणजे पुढं कळलंच आपल्याला कुठं जायचं, कोणत्या कार्यक्रमाला जायचंय. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. वातावरण एकदम जबरदस्त आहे. थोडा पाऊस येऊ राहिलाय. असं भारी वातावरण वाटत राहिले. आता
अशा वातावरणात कुठतरी फिरायला गेलं पाहिजे. आता चालू नियोजन एका ठिकाणी जायचं, तर पाहू आता ते सक्सेस होतंय नाही होतंय. ती आता सगळं गायकवाड दादावर आहे, त्याच्यावर ते जर कन्फर्म झालं तर मग आपण जाऊ. मग अशी कसं वातावरण झालं होतं, एकदम थंड, थोडा थोडा पाऊस, चिल्ड वातावरण झालं होतं. आणि आता किती गरम वातावरण झालंय. पाऊस येणार मित्रांनो, जोरदार ऊन पडायला लागले, आता गरमी भरपूर आहे. जोरदार पाऊस व्हायला बसला एकादशीच्या कारणास्तव. तर मित्रांनो आपण निघालो आहोत आता दुकानावरून निघालोत. आता जाऊ आपण नगरला चाललोत. थोडं काम आहे त्यासाठी, म्हणजे काम म्हणजे मित्राचं लग्न आहे, त्या लग्नासाठी आता चाललोत आपण नगरला. तुम्हाला पुढे गेलो दाखवतो. पहा इथं उड्डाण पूल असून इथं ट्रॉफिक जाम झाली. सगळ्यांना खालून जायचं, वरून कोणालाच नाही जायचं. त्याच्यामुळं इथं सिग्नल पण नाही. काय माहित कशामुळे झाली ट्रॉफिक जाम. आईला लयच गर्दी. कशामुळे गर्दी आहे काय सांगता येत नाही. ती आज काहीतरी सण आहे ना, त्याच्यामुळं लयच गर्दी नगरमध्ये भरपूर. आता भाऊंचं मंगल कार्यालय कुठे? अक्षदा लॉन्स कुठे वाटतंय. तर मित्रांनो लग्नावरून निघालो आणि झाला पाऊस चालू. पाहू शकता तुम्ही नगरमध्ये इतकी गर्दीने परेशान केलं मित्रांनो. आणि त्यात आता पाऊस चालू झालाय खतरनाक. आणि रोहित शेटने तर लग्न अशा ठिकाणी ठेवलंय का त्या ठिकाणी गाडी लावायला सुद्धा पार्किंगची सोय नाही. इतकी गर्दी झाली रोडलाच, डेंजर गर्दी झाली. नवरदेव काय आलेला नाही अजून, पण आता आज वीकेंड असल्यामुळे आपल्याला जावं लागेल पडवून लादूगर फास्टमध्ये. ज्यादा प्लॅन आहेत आपल्या असल्यामुळे. तर आता पावसाची सुरुवात झाली आहे नगरमध्ये. असं वातावरण आहे, नुसते लग्न इथं कोणाच तरी लग्न दिसते, सीडी वाजवते इथं. नवरदेव तर गाडी नाचवते पावसात डेंजरच आहे. पण चिडचिड झाली ना कार्यक्रमाचे नवरदेवाच्या कपड्याचं पण सगळ्याच खतरनाक विषय. माऊली संकुल आहे आपण, कॉपीराईट यायची मक्कर. झालं ना मित्रांनो स्वप्न साकार. पावसात गाडी चालवण्याची मजा आता गेला. काय राव, व्हिडिओ चालू केला आणि पाऊस गेला. काय राव जावं लागत आहे मग आपल्याला पावसात. खरंय का नाही? जायचंय का? कमेंट करून सांगा पावसात जायचंय का नाही. तुमच्या कमेंट ज्या आता आल्या तर नक्की आपण पावसात जाऊ. मित्रांनो काही म्हणा पण आहे ना, मला आज नगरमध्ये येऊन असा पश्चाताप येऊ राहिलाय ना. इतकी गर्दी, नुसती गर्दी. आता गर्दीत अशी गाडी चालवायची ना, त्याच्यामुळे लय मला पश्चाताप होऊ राहिला. पश्चाताप काय सांगता आता, जे आहे ते बरं आहे. नुसती गर्दी, इतकी गाड्यांची गर्दी. काय भानगडी, आज सोमवार आहे का काय आहे? नगर मनमाड रोडला एवढी गर्दी, नुसतीच गर्दी. गाड्याची ट्रॉफिक. कोणी गाड्या टू व्हीलर वाले मध्ये शिरत येत, पुढे शिरत येत, मागं होत येत. पक गया हूं मैं. अबक आदरणीय मरून पण जायची आमच्याकडून, अशी आदरणीय आहेत. काय सांगा तुम्हाला मित्रांनो, डेंजर. काय बोलावं, शब्द सुद्धा सुटून नाही सुचून राहिली. इतकी ट्रॉफिक आहे. कंटाळलोय. कशाला आलो असं वाटायला लागलं एका अर्थाने मला आता नगरमध्ये. आपलं बाहेरच बरं आहे. आपलं बाहेर निवांत, टेन्शन नाही, काय नाही. हे रोजचं रडगाणं कसं होत असेल, रोजचं रडगाणं काय असेल, काय राग येऊ राहील मला राग येतोय. ओय मित्रांनो ही लाईट कशाची तरी लागली काय माहिती कशाची. आता आपण हँडब्रेक वर केल्यावर ही लाईट लागत असते, पण आता ही सेन्सरची काहीतरी चालू गाडीमध्ये हँडब्रेक तर खाली आहे, पण चालू गाडीमध्ये लाईट लागलेली. नेमकं आता कशाची आपल्याला तर नाही सांगता यायचं.
पण विचारू किंवा फिटरला दाखवावं लागेल आता ही गाडी दाखवून नेऊन नेमकं कशाची लाईट आहे भाऊ. काहीतरी विषय आहे, कशाची तरी लाईट लागलेली आहे. काय माहिती आता काय गरज आहे एवढ्या मेन चौकातून वळायची पण याला. असेच कंटेनरवाल्याने ऍक्सिडेंट केला आणि तो पांढऱ्या चपलावर लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत मोकार. तळ झालं, तळ पाणी भरलं फुल जबरदस्त पावसाने. पाणी जायचा रोड बंद झाला काय तिथं, तरी जाऊ राहिलं बरं का थोडं थोडं. इथं खड्डा होता आजवर, पण तिथून आता थोडं थोडं पाणी चाललंय. पण तिथं कचरा साचला तर जाणं अवघड आहे पाणी त्या खड्ड्यात. त्याच्यामुळं लांब तळ साचलं, एवढं लांब सगळं पाणी इकडेच येऊ राहिले. निघायचं आता आपल्याला, पण पाऊस काय बंद व्हायना. आता पावसात जावं लागेल. पाणीच हॅलो भाऊ, पाऊसात भिजलो थोडा भिजलेत कपडे ड्रायक्लिनचे. स्क्रीनवर पण पाणी आलंय. तर आता वाजले जवळजवळ 5. निघू आता आपण MIDC डायरेक्ट. पावसाने पण वातावरणच केलंय जबरदस्त हा मित्रांनो, खतरनाक. पाणीच पाणी झालं MIDC मध्ये, जबरदस्त एकदम जबरदस्त खतरनाक. याला म्हणतात मुसळधार पाऊस. ज्या वेळेस शासनाने सांगितलं होतं हवामान खात्याने, त्यावेळेस झाला नाही मुसळधार पाऊस, पण आता एकदम जोरदार पाऊस आहे, मुसळधार. सकाळपासून चालू आहे, सकाळपासून पाणीच पाणी झालं MIDC बरं का. आता आपल्या तिकडं काय माहिती काय बी कंडिशन आहे. आता पाहू आपण शॉपवर जाऊ, तिथं काय विषय नसल काही तर मग डायरेक्ट घरी जाऊ. हो आता पुढे जाऊ. आता तर आपल्याला पहिले ते जायचंय गॅरेजला, गाडी दाखवावं लागेल ना, या लाईटीचं करावं लागेल काहीतरी. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल. आता जाऊ आपण अजय शेठकडं, अजय शेठला दाखवू काय विषय नेमकं, काय सोल्युशन आहे त्याच्यावर. धीरे धीरे सरकी जो सर से वो धीरे धीरे. गाडीचा प्रॉब्लेम असा झालाय, या ठिकाणचा ब्रेकचा पाईप असतो ना ब्रेक ऑइलचा, तो झालाय लीक. तर आता हे ऑइल पाईपच चेंज करावं लागेल. त्याच्यामुळं आता गेलेत पाईप आणायला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. ऑइल पलटत याच्यातून थोडं पाईप काढला ना आता, त्याच्यामुळं. मित्रांनो पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. तर आता जवळजवळ वाजलेत 8 आणि आपल्या आता गाडीचं ते ब्रेकचा पाईप खराब झाला होता, लिकेज झाला होता. त्याच्यामुळं टाइम आपला भरपूर गेला. ते आता पाईप नगरवरून घेऊन यायचा होता, त्याच्यामुळं भरपूर हे गेला वेळ. आणि आता आपण निघालोत जायला. आता दुकानावर जाऊ, मोबाईलची नेमकं चार्जिंग संपू राहिली. तर मित्रांनो तुम्हाला आजचा नॉर्मल व्हिडिओ आपला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. मला सपोर्ट करत राहा. एक दिवस आपण पण सक्सेस होऊ असं मी आशा बाळगतो. आणि चला, धन्यवाद.